राष्ट्रवादीतला अंतर्गत संघर्ष आता बाहेर आलाय। राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची पार्थ पवारांविरुद्ध शरद पवारांकडे तक्रार असल्याची माहिती आहे। पार्थ पवारांनी मनमानी कारभाराविरुद्ध तक्रार केली आहे। पार्थ पवारांना शरद पवारांनी समज द्यावी। राष्ट्रवादी अजित पवार गटातील वरिष्ठ नेत्यानं ही माहिती दिल्याची सध्या पाहायला मिळतंय। पार्थ पवारांनी मनमानी कारभाराविरुद्ध सध्या तक्रार केलेली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून। मनोज, राष्ट्रवादीतला अंतर्गत संघर्ष सध्या बाहेर येतोय। पार्थ पवारांविरुद्ध शरद पवारांकडे तक्रार करण्यात आली आहे, काय अधिक तपशील? अगदी बरोबर आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात गेल्या काही दिवसापासून सगळं काही अलबेल आहे असं काही दिसत नाही आहे। कारण निवडणूक आयोगाकडे जे पत्र देण्यात आलं होतं त्यामध्ये सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील यांचंसुद्धा नाव देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी अंतर्गत जो वाद आहे तो पुन्हा एकदा समोर येत असल्याचं पाहायला मिळतं आहे। कारण हे दोन्ही वरिष्ठ नेते आहेत आणि यांना त्यामध्ये स्थान देण्यात आलेलं नाही आहे। तर आता पार्थ पवार हेच आपल्या हातात सगळं सूत्र घेत असल्याचं समोर येत आहे आणि त्याच अनुषंगाने वरिष्ठ नेते जे आहेत ते शरद पवार यांना भेटले होते। कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी याकडे लक्ष द्यावं की पार्थ पवार हे मनमानी कारभार करत आहेत, त्यामुळे पक्षामध्ये कुठेतरी अंतर्गत वाद होत असल्याचं पाहायला मिळतं आहे आणि या संदर्भात शरद पवारांनी लक्ष घालावं, पार्थ पवार यांची समजूत घालावी अशा प्रकारची ती मागणी केल्याचं समोर येत असलं आहे, अशी सूत्रांनी सांगितलं सुद्धा आहे। परंतु आता शरद पवार मात्र यावर काय भूमिका घेतात, कारण दोन्ही पक्ष जरी वेगवेगळे झालेले असले तरी शरद पवार कुटुंब प्रमुख म्हणून आणि जुने सहकारी सुद्धा आहेत, जुने अध्यक्ष सुद्धा आहेत आणि त्यामुळे त्यांनी याकडे लक्ष द्यावं अशी मागणी या नेत्यांनी केल्याचं पाहायला मिळते, अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे। परंतु शरद पवारांनी यावर काय भूमिका घेतली हे अद्याप समोर आलेलं नाही आहे। परंतु यामध्ये मात्र अजित पवार गटाचं जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्यामध्ये मात्र कुठेतरी अंतर्गत वाद उफाळून येत आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून शरद पवारांकडे पार्थ पवारांविषयीची ही तक्रार केल्याचं समोर येत आहे। मात्र आता या सगळ्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार पार्थ पवारांना किंवा सुनेत्रा पवारांना भेटायला बोलवण्याची काही शक्यता आहे का? या नेत्यांमध्ये काही बैठक किंवा चर्चा होऊ शकते का? अगदी बरोबर आहे। या संदर्भात शरद पवारांकडे ही तक्रार तर करण्यात आलेली आहे, परंतु अशी सुद्धा माहिती मिळते की तो पक्षसुद्धा वेगळा आहे, त्यामुळे आता त्याची जी तक्रार आहे तुमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। मनोज, मी अगदी काही वेळासाठी तुम्हाला थांबवतेय, कारण याच सगळ्या प्रकरणासंदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सध्या जोडलेल्या आहेत।